मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या ही आता सूप घेऊन मानिनीकडे आलेली असते. पार्थसुद्धा असतो. त्याचवेळी आता मानिनी सूप पिण्यासाठी नकार देत असते. मग नंदिनी अशी डोकावून हळूच पाहते, आई काही खातायत की नाही. तिच्या चेहऱ्यावर असणारी काळजी आता लगेचच मानिनी पाहते, कारण तिचंही नंदिनीकडे लक्ष जातं. पण जेव्हा मानिनी पाहते ना, तेव्हा मात्र नंदिनी लगेचच तेथून जाते. मानिनी सारखा हट्ट करते की मला काहीच नकोय, परंतु आता काव्या खूप हट्ट करते की तुम्हाला ना हे सूप प्यावंच लागेल. त्यावेळी आता इकडे पार्थ म्हणतो, आई अगं जरा बघ ना, तू कावळ्यांचा आवाज बाहेर येतोय. सकाळपासनं काही खाल्लं नाहीये, बघ कावळा कसा कावकाव करतोय. त्याचवेळी आता काव्या म्हणते, काय अहो काय चाललंय तुमचं पार्थ. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ बाळा नको ना हट्ट करू, अरे खरंच नको आहे मला. तेव्हा विक्रम म्हणतो, पोरांनो जा घेऊन, तिला भूक नाहीये. तेव्हा काव्या म्हणते, नाही काका असं नाही चालणार हा. नाही मानिनी काकू, तुम्हाला हे सूप घ्यावंच लागेल. तर आता प्या बरं, सकाळपासनं तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये, प्या बरं. मग त्यानंतर हळूच काव्या म्हणते, काकू हो काकांशी भांडायला तुम्हाला ताकद तर पाहिजे ना, घ्या बरं मग सूप, चला आ करा. असं म्हणून अगदी लहान बाळासारखं ती मानिनीला ट्रीट करत असते. तर पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. जेव्हा मानिनी आता सूप पिते, काव्या शाबास असं मानिनीला म्हणते. हळूहळू करत सगळं संपवायचं हा सूप, असं काव्या म्हणते आणि हट्टानेच मानिनीला सूप पाजते. त्यानंतर आता काव्या विचारते, काय हो कसं झालंय सूप सांगा तरी. मग मानिनी म्हणते, अगं छान झालंय पण आता पुरे ना. त्यावेळी काव्या म्हणते, असं कसं, अहो सगळं सूप तुम्हाला संपवायचंय आई. तेव्हा पार्थ आणि मानिनी दोघेही अगदी काव्याकडे आश्चर्याने पाहतात, कारण आत्तापर्यंत काकू म्हणणारी काव्या आज चक्क आई म्हणालेली असते ना. म्हणून काव्यामध्ये अचानक झालेला हा बदल पाहून विक्रमलाही आश्चर्य वाटतं. मग आता काव्यालाच तिचं कसं तरी होतं आणि ती म्हणते, काकू सगळं सूप संपवायचं हा काकू. तेव्हा विक्रम म्हणतो, पार्थ चल, ऑफिसच्या काही मीटिंग वगैरे असतील ना, तर आपण त्या बघूयात चल. तेव्हा पार्थ आणि विक्रम दोघेही तेथून जातात. त्यानंतर आता घ्या ना काकू असं काव्या म्हणते आणि तिला सूप पाजणार असते. तेव्हा आई म्हणाली, तरीही चालेल हा, असं आता मानिनी म्हणते. तेव्हा काव्या आता मानिनीकडे पाहतच राहते. मग आता सूप करायला तुला कुणी सांगितलं, असं मानिनी विचारते. तेव्हा काव्या म्हणते, ताईने सांगितलं. तेव्हा तुझ्याकडे एक मागू का, तू देशील ना मला, असं मानिनी विचारते. काव्या हसते आणि म्हणते, अहो मागा ना, मी कुठे कधी कशाला नाही म्हणाले. मला सांगा काय खायला हवंय तुम्हाला, मी पटकन किचनमध्ये जाते आणि झटकन घेऊन सुद्धा येते. तेव्हा मला खायला खरंच काही नको आहे, असं म्हणून मानिनी जरा इमोशनल होते आणि म्हणते, काव्या हे बघ तू खमकी आहेस, स्ट्रॉंग आहेस आणि खूप हुशार सुद्धा आहेस, पण नंदिनीचा हळवेपणा आहे ना, तो कधी कधी खूप आड येतो ग, पण तिला असं कधी एकटे पडू देऊ नकोस. तेव्हा काव्या म्हणते, या गोष्टीची काळजी तुम्ही कधीच करू नका, कारण माझ्या नंदिनी ताईला ना मी कधी म्हणजे कधीच असं एकटं पडू देणारच नाही. आणि आता माझ्यातला हाच खमकेपणा सगळ्यांना दाखवण्याची वेळ सुद्धा आली आहे आणि आजच तो मी दाखवणार म्हणजे दाखवणार. तेव्हा आता मानिनी काव्याकडे पाहतच राहते, कारण काव्याच्या डोळ्यामध्ये वसूच्या रागाविषयीची आग तेवढ्या प्रमाणावर दिसत असते. त्यानंतर आता संध्याकाळी ही देवासमोर जाते, अगोदर दिवा लावते आणि मग त्यानंतर रोज संध्याकाळी तिने जे शुभं करोती म्हणत असते तेच काव्य आता नंदिनी सारखं सेम टू सेम म्हणत असते. त्याचवेळी आता काव्याचा आवाज ऐकून घरातील सगळेजण अगदी धावतच तेथे येतात. आता ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर सगळेजण देवाचा आशीर्वाद घेतात, पाया पडतात. तर काव्या खूपच खुश असते, तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं, कारण तिने ठरवलेलं असतं आज काय करायचंय. मग त्यानंतर ती सगळ्यांनाच आरती देते. त्यानंतर आता विक्रम आणि मानिनी तेथून जातात. वसू आणि रम्या मात्र तेथेच खांबासारख्या उभ्या असतात. त्यानंतर काही वेळातच वसू म्हणते, नंदिनी अगं तू जो मला प्रश्न विचारला होतास ना,
तोच प्रश्न आज मी तुला विचारतीये, कारण शत्रू बुद्धी विनाशाय. पण शत्रू जर घरचाच असेल तर काय करायचं ग मग नंदिनी? असं म्हणून ती नंदिनीला टोमणा मारते आणि रम्याला विचारते, अगं काय करायचं सांग ना. तेव्हा रम्या लगेच पोपटासारखी चुरूचुरू बोलू लागते आणि म्हणते, आई अगं 24 तासांची मुदत द्यायची. तेव्हा वसू मात्र आता मोठ्या मोठ्याने हसू लागते, कारण नंदिनीची हार आता तिला खूपच आनंद देऊन गेलेली असते. तेव्हा जीवा, पार्थ आणि काव्या हे तिघेही रागात वसूकडे आणि रम्याकडे बघतात. तर आता काव्या रागाच्या भरातच नंदिनी समोर येऊन वसूचा सामना करणार असते आणि रागातच तिच्याकडे बघते. तेव्हा वसू हसूनच काव्याला म्हणते, अगं काय आहे ना काव्या, तू कितीही शुभंकरोती म्हण, नाहीतर देवासमोर कितीही लोटांगण घाल, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण तुझी बहीण ना यावेळी अगदी खोटी ठरली आहे आणि आज हिच्याचमुळे घरातील वातावरण कलुषित झालंय. मग आता वसू म्हणते, काय ग नंदिनी, मारे 24 तास मागून घेतले, साक्षीदार आता घरी बोलवले, पण त्याचं काय झालं सांग बरं. शेवटी तू चक्रव्यूहामध्ये अडकलीस ना. तेव्हा रम्या हसूनच म्हणते, काय करणार आई, शेवटी आयुष्य हे चक्रव्यूहच आहे ना, आणि आपण सगळेच अभिमन्यू. तेवढ्यातच जीवा पुढे येतो आणि म्हणतो, रम्या तू एकदम ना करेक्टच बोललीस, कारण आपण सगळे अभिमन्यूच आहोत, म्हणजे तुम्हीही त्या चक्रव्यूहात अडकणार आणि असे अडकणार ना की सुटता सुटणारच नाही. असं म्हणून तो वसूला सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकीच देतो. तेव्हा वसू म्हणते, हो का जीवा, पण मी तर सुटले रे. आणि अडकलं कोण, तर तुझी बायको. काय ग नंदिनी, स्वतःच्या तलवारीने स्वतःवरच तू वार करून घेतलेस, वार तर अगदी पलटला ग नंदिनी. असं म्हणून वसू नंदिनीवर हसते. त्यावेळी काव्य आता रागातच म्हणते, आता येणारी वेळच ठरवेल कोण कोणावर पलटवार करणार, कारण ज्या क्षणी माझ्या नंदिनीताईने सांगितलं होतं की तुम्ही तिला लग्नातनं किडनॅप केलं, हा माझ्यासाठी विषय संपला होता. पण फक्त विक्रम काकांना पुरावे दाखवायचे आहेत ना, म्हणून मी थांबली आहे. पण ज्या दिवशी पुरावा मिळेल ना, त्या दिवशी तुम्ही आहात आणि मी आहे. मला कल्पना नाहीये वसू आत्या, माझ्या नंदिनीताईला तुम्ही जेवढं दुखवलंय त्यापेक्षा कैक पटीने जास्त मी दुखवली गेली आहे. त्यामुळे ना आता इथून पुढे उलटी गिनती सुरू करा. असं म्हणून आता काव्या ही चुटकी वाजवते आणि वसूला हेच शब्द लक्षात ठेवायला सांगते. तेव्हा पार्थ आणि जीवा सुद्धा रागातच वसूकडे बघतात. तर नंदिनीला समाधान वाटतं की काव्या आता माझी बाजू घेऊन वसूबरोबर बोलतीये आणि तिला चांगला सबक शिकवतीये. त्याचवेळी आता काव्या म्हणते, आणि अजून एक गोष्ट, असं म्हणून अगदी तिच्या अंगावरच ती धावून जाते. तर रम्या जरा घाबरते. मग काव्या म्हणते, हे पहा, आता जर माझ्या नंदिनी ताईकडे वाकडी नजर करून जरी बघितलं ना, किंवा तिला टोमण्याचं काही जरी बोललात, तरीही ही काव्या आता पुरावा सापडण्याची वाट बघणार नाही, समजलं का. असं म्हणून ती वसूला धमकीच देते. त्यामुळे शहाण्या मुलीसारखं आता टर्न घ्या आणि तुमच्या मुलीसोबत जाऊन तुम्ही रूममध्ये आराम करा. तेव्हा वसू रागात नंदिनीकडे बघत निघालेली असताना काव्या लगेचच समोर आरतीचं ताट पकडते. नाईलाजाने वसूला अन रम्याला सुद्धा आरती घ्यावीच लागते आणि त्या दोघीही काव्याकडे खूप म्हणजे खूप रागात बघतात आणि तेथेच नजर रोखून तिच्याकडे जेव्हा बघू लागतात तेव्हा काव्या आता रागातच म्हणते, निघा, जा ना आता रूममध्ये. तेव्हा वसू आणि रम्याचा चांगला जसा काव्याने समाचार घेतलेला असतो आणि जबरदस्त अपमान करून त्यांना रूममध्ये पाठवलेलं असतं. त्यानंतर आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा काव्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. नंदिनी मात्र बिचारी रडू लागते. तेव्हा काव्या म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत, नेहमीच असेन. असं म्हणून ती आरतीच्या दिव्यावर असा हात ठेवत म्हणते, मी आहे तुझ्यासोबत ताई, अशी शपथ ती तिला देते. तेव्हा लगेचच पार्थ सुद्धा पुढे येतो, काव्याच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, नंदिनी, काव्या, मी सुद्धा आहे तुमच्यासोबत, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा नंदिनी खुश होत पार्थकडे बघते. त्यावेळी जीवा सुद्धा आता दोघांकडे बघतच राहतो. त्यानंतर मी नाही तर आम्ही सुद्धा एकत्र आहोत असं म्हणून जीवा सुद्धा आता पार्थच्या हातावर हात ठेवतो. कारण आता काहीही झालं तरी नंदिनीला निर्दोष मुक्त केल्याशिवाय मला अजिबात चैन पडणार नाही. कारण चक्रव्यूह त्यांनी रचलं होतं आणि आता आपण मिळून ते भेदूयात आणि नंदिनीला निर्दोष मुक्त करूयात असं तो पार्थ आणि काव्याला सांगतो. तेव्हा
आता जीवाचा एवढा फुल सपोर्ट असल्यामुळे नंदिनीला सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि ती लगेचच जीवाच्या हातावर हात ठेवते. तर आता देवासमोरच सगळ्यांनी शपथ घेतलेली असते आणि नंदिनीला साथ देण्याचं ठरवलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांचाच कॉन्फिडन्स अगदी वाढतो. इकडे त्या आश्रमातील ताई असतात ना, त्या आता बाप्पासमोर जातात आणि प्रार्थना करतात की नैना आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. बाप्पा, मी हात जोडते तुझ्यासमोर. तर नैनाचा आता जो नवरा असतो तो सुद्धा डॉक्टरांना सतत विचारत असतो, माझं बाळ आणि माझी नैना सुखरूप तर आहे ना, ते दोघे क्रिटिकल कंडिशनमध्ये नाही येत ना. तेव्हा डॉक्टर सांगतात, हे पहा, त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे आणि त्यासुद्धा अगदी ठणठणीत आहेत. त्याचबरोबर तुमचं बाळसुद्धा अगदी सेफ आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डिस्चार्जची प्रोसेससुद्धा आता लवकरच होईल, काळजी करू नका. हे ऐकून आता दोघांनाही खूपच आनंद होतो. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की फक्त एकच प्रॉब्लेम आहे, बाळाचं वजन हे कमी असल्यामुळे आम्हाला त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागले. हे ऐकून आता सँडीला आणि त्याच्या बहिणीला जबरदस्त असा धक्का बसतो आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी एक छोटी सर्जरी सुद्धा करावी लागेल आणि त्याच्यासाठी ना खरंच खूप मोठी रक्कम लागणार आहे, कित्येक लाखो रुपये लागणार आहेत आणि किती रुपये होतील ना ते मी तुम्हाला कळवते. आता या दोघांचं टेन्शन अजूनच वाढतं. त्या पैशाची व्यवस्था तेवढी करून ठेवा, कारण ही सर्जरी आज किंवा उद्या ही करावीच लागेल असं त्या आता म्हणतात. तर या दोघांना आता काय करावं सुचत नसतं, कारण यांच्याकडे तर पैसे नसतात आणि जर सर्जरी नाही केली तर बाळाच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो आणि काय करायचं ना, आता विचार करून ते कळवा असं सांगून डॉक्टर आता तेथून जातात. तर सँडी आणि त्याची बहीण दोघेही अगदी कोलमडून जातात की काय करावं आता कळतच नाहीये. दुसरीकडे जीवा आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनी ठरवलेलं असतं की नंदिनीला सपोर्ट करायचा. मग आता तो सगळ्यांना सांगतो, काहीही करून आपल्याला असा दुवा शोधून काढला पाहिजे की आपलं अपूर्ण राहिलेलं चित्र तो पूर्ण करेल. म्हणजे असा आपल्याला पुरावा शोधायचा आहे, ज्याला सत्य काय आहे ना ते माहीत असेल, तोच आपला सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि या कोड्याची किल्ली सुद्धा. तेव्हा नंदिनी मात्र आता विचार करू लागते की असा पुरावा कुठे मला मिळेल. तर दुसरीकडे दीपक काय आता जेलच्या बाहेर आलेला असतो आणि वसूला फोन करतो. म्हणतो, क्या बात है वसू मॅडम, अहो कमाल, काही कमाल प्लॅन केला होता हा तुम्ही. अहो तुमच्या या प्लॅनमुळे नंदिनी अडकली. तर वसू आता दुसरीकडे मात्र खुश होत खूप मोठ्याने हसत असते, कारण नंदिनीवर तिने पलटवार केलेला असतो. विक्रमला बरोबर आपल्या बाजूने वळवून नंदिनीला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत मानिनी आणि विक्रममध्ये कधी न होणारी जबरदस्त अशी भांडणंसुद्धा तिने लावलेली असतात आणि त्यामुळेच तिच्या मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. पुढे दीपक म्हणतो की मी नंदिनीला अडकवून बरोबर सुटलो. अहो बेलवर का होईना, पण त्या जेलमधून ना एकदाचा मी बाहेर पडलो बुवा. त्यावेळी आता वसू हसते आणि म्हणते, अरे जिने तुझी बेल केली ना तिला आता घरामध्ये कोणीही अक्षरशः उभं करत नाहीये. अरे माझ्या भावाने काय केलंय तर मानिनीच्या खोलीमध्ये जाण्यापासून सुद्धा तिला अडवलंय. तर भामटा दीपक नंदिनीच्या या परिस्थितीवर मात्र हसत असतो. खरं सांगू दीपक, पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय आणि आता कुठे तिचा बदला घेतल्याचं फिलिंग मला यायला लागलंय. त्यावेळी आता असं वसू रागातच म्हणत असते. मग आता दुसरीकडे दीपक सुद्धा रागात म्हणतो, त्या नंदिनीचा बदला तर मला सुद्धा घ्यायचा होता, कारण माझ्याशी लग्न न करता तिने त्या जीवाशी लग्न केलं आणि तिच्यासाठीच त्या जीवाने ना मला मारलं होतं. पण त्या नंदिनीच्या आयुष्यावर असे काही रोण मी उमटवले आहेत ना, तर असे कधीही पुसले जाणारच नाही. त्यावेळी वसू म्हणते, दीपक पण तरीही तू जरा अलर्ट राहा, कारण एक गोष्ट ना अगदी मी बारकाईने ऑब्झर्व केलीये, कारण ती म्हणजे ती नंदिनीची बहीण आहे ना, ती काव्या, तिचा तो मित्र पार्थ आणि तिचा तो नवरा जीवा, हे सगळे म्हणजे सगळे हे नंदिनीच्या खूप प्रभावाखाली आहेत. त्यामुळे ते लोक ना तिच्यासाठी नक्कीच काहीतरी पुढाकार घेतील आणि तिच्या बाजूने स्टँड घेऊन तिच्या बाजूनेच उभे राहतील आणि तिच्यासाठी नक्कीच काहीतरी करतील. आणि हे बघ दीपक, तू ना आता बेलवर सुटलाय, त्यामुळे असा मोकाट फिरू नकोस आणि जीवा व पार्थच्या हाती तर अजिबात लागू नकोस. अरे येतंय का तुझ्या लक्षात?
तेव्हा आता तो म्हणतो की डोंट वरी वसुंधरा मॅडम, अहो त्यांच्या हाती लागण्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण घरात येऊन असं काय मी पलटलोय ना की तेच आता माझ्या इथून पुढे कधीही वाटेला जाणार नाहीत. आणि तुम्ही नका काळजी करू, मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो. अहो वसुंधरा मॅडम, कसं आहे, नंदिनीला किडनॅप करायला तुम्हीच मला सांगितलं होतं. याचा एकमेव साक्षीदार फक्त आणि फक्त मी आहे. आणि माझी साक्ष ही कायमच तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे त्या नंदिनीकडे इथून पुढे कुठलाच पुरावा नसणार. आणि आता काहीही झालं ना तरीही ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणारच नाही, असं दीपक म्हणतो. आणि मग लगेचच तो फोन सुद्धा ठेवतो. तेव्हा वसू सुद्धा आता खुश होते आणि लगेचच फोन ठेवते. आता या दोघांनाही नंदिनीची बर्बादी होताना बघायचं असतं आणि त्याचाच ते प्लॅन करतात आणि एकमेकांसाठी उभे राहतात. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी दोघेही रूममध्ये जातात. तेव्हा जीवा नंदिनीला विश्वासाने म्हणतो की तुला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये नंदिनी. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, अजिबात असं स्वतःला ना तू एकटं समजू नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते, मला माहिती आहे जीवा, तुम्ही सगळेच जण अगदी माझ्या सोबत आहात आणि कायम असेच माझ्या सोबत राहा. तेव्हा तो आता तिच्या जवळ जातो आणि विचारतो, खरंच आपण सोबत राहू का नंदिनी? तेव्हा नंदिनी आता काहीच उत्तर देत नाही. ती विचारते, आज तुम्ही जिमला नाही गेलात का? जीवा म्हणतो, नाही गेलो, कारण तुझी निर्दोष सुटका होईपर्यंत जिम बंद, कारण मला माझी ताकद आता जिममध्ये नाही तर तुझी सुटका करण्यामध्ये लावायची आहे. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि म्हणतो की थोडी ताकद माझ्यासाठी आणि काव्यासाठी पण ठेवा हा. तेव्हा हे दोघेही हसतात. पार्थ विचारतो, येऊ का रे? मग आता तो म्हणतो, दादा असं काय विचारतोस, ये ना रे. मग नंदिनी सुद्धा म्हणते, हो या ना पार्थ या. त्याच वेळी आता काव्या नाही आली असं नंदिनी विचारते. मग आता आले आले घ्या बरं आता, असं म्हणून काव्याने सगळ्यांसाठी सँडविचेस बनवलेले असतात. तेव्हा पार्थ विचारतो, हे काय, अहो एवढे सगळे सँडविचेस तुम्ही बनवले? मग आता काव्या म्हणते, हो मीच बनवले. अहो मी मानिनी काकूंसाठी टोमॅटो सूप बनवलं आणि विक्रम काकांसाठी आलू पराठे बनवले. थोडे टोमॅटोच उरले होते, उकडलेले बटाटे सुद्धा उरले होते आणि मग सँडविचेस बनवले मस्तपैकी चीज टाकून. घ्या बरं घ्या आता, सगळ्यांनी घ्या. तेव्हा आता पार्थ कौतुकाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, तुमची मेहनत बघून ना डोळ्यात अक्षरशः पाणी आलं हो माझ्या. तेव्हा काव्या रागानेच आता फुसकारते आणि म्हणते, मारला का टोमणा देशमुख, अहो तुम्ही एक संधीसुद्धा सोडत नाही आहात हा. असं म्हणून दोघांमध्ये आता मांजरीसारखी भांडणं सुरू होतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा मात्र त्या दोघांवर हसतात. तेव्हा पार्थ म्हणतो, कौतुक करतोय तुमचं. काव्या म्हणते, राहू द्या तुमचं कौतुक ना, राहू द्या, मला माहिती आहे कसं कौतुक करता, नुसतं आपलं टोमणे मारायचे. मग आता काव्या नंदिनीला विचारते, ताई तू सांग बरं. मग आता नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून आता काव्या एकदम शांत होऊन जाते. दुसरीकडे सँडीला खूप टेन्शन आलेलं असतं, लाखो रुपयाचा खर्च करायचा कसा. मग आता त्याची बहीण विचारते, काय करायचं मग? तेव्हा तो म्हणतो, बाळाला ना आपण एखाद्या साध्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तेव्हा ती विचारते, अरे काय बोलतोस तू, तुला कळतं का? अरे बाळाची अवस्था सध्या काय आहे आणि अशा अवस्थेत इथून दुसरीकडे घेऊन जाताना बाळाच्या जीवावर काही विपरीत परिणाम झाला तर मग काय करायचं? तेव्हा सँडी म्हणतो, सगळी चूक ना त्या पार्थ आणि काव्याची आहे, त्यांनीच आपल्याला या महागड्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तेव्हा ती विचारते, बरं आहेस ना तू? अरे आपण म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय, अरे त्यांच्यामुळेच तुझी बायको वाचली, अगदी तिची व्यवस्थित डिलिव्हरी सुद्धा झाली. तेव्हा सँडी म्हणतो, अगं हो पण ताई आता आपली मदत कोण करणार, तूच सांग ना मला, कारण डॉक्टरांनी आता सर्जरी सांगितली आहे, कारण या महागड्या हॉस्पिटलमध्ये आता किती बिल होणार आहे आणि हे जमणार आहे का आपल्याला? त्यावेळी त्या ताई म्हणतात, हे बघ आपण करूयात काहीतरी आणि आपण जमवू पैसे, तू नको काळजी करूस, हातपाय गाळू नकोस, मी करेल काहीतरी. तेव्हा ती फोन काढते आणि लगेचच नंदिनीचा नंबर डायल करणार असते. ती अगोदर विचार करते, तिला बोलवून घेऊ इथे की अगोदर तिच्याकडे पैशांची मदत मागू, काहीच कळत नाहीये. तर दुसरीकडे आता काव्या विचारते, नंदिनी ताई अगं काय झालं, काय झालं काय तुला रडायला? तेव्हा नंदिनी आता म्हणते, आनंदाश्रू आहेत ग वेडे, माझी लहान बहीण किती मोठी झालीये, थँक्यू सो मच. असं म्हणून आता ती काव्याला थँक्यू म्हणते. त्याचवेळी काव्या विचारते, काय थँक्यू आणि कशासाठी बरं? तेव्हा नंदिनी म्हणते, बाबांना आवडणार नाही म्हणून मी किचनमध्ये गेलीच नाही.
नाही, पण माझ्या मागे माझ्या सावलीसारखं सगळं काही करतेयस तू. आणि खरंच काव्या तू खूप छान करतेयस सगळं. आणि अगदी किती छान सांभाळतीयस तू घर. आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून ती काव्याचं कौतुक करते. तेव्हा काव्या म्हणते, काय अगं ताई तू पण, एक टीम आहोत ना आपण आता, मग आपण असं एकमेकींना खाली पडू देऊ का, नाही ना. तेव्हा नंदिनी हसत म्हणते की हा काही प्रश्न झाला का. तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो, भगिनींचं एकमेकांवर प्रेम करून झालं असेल तर आता आपण पुढच्या मार्गाला लागूयात. तेव्हा बोला बोला, काय बोलायचे बोला असं काव्या विचारते. मग आता जीवा म्हणतो, एक मिनिट हा, असं म्हणून तो अगोदर दार बंद करून घेतो. मग आता तो म्हणतो, विषय हा आहे की नंदिनीची निर्दोष सुटका करायची, परंतु प्रश्न हा आहे की करायची कशी. तेव्हा काव्या म्हणते, आपल्याला नक्कीच ठोस काहीतरी पुरावा लागणारच आहे. आई, मला नाही वाटत की आता पिहू आपला पुरावा होईल म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आणि तो नालायक दीपक, त्याला आपण पुरावा म्हणून तर आणू शकत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, वसू आत्या, खूप मोठ्या पुरावा आहेत, परंतु त्या काही आपली मदत करणार नाही, कारण पुरावा शोधायला काहीतरी धागा सापडायलाच हवा. तेव्हा सगळेजण आपापल्या परीने विचार करू लागतात की कशा प्रकारे तो पुरावा आता शोधायचा. दुसरीकडे सँडी आता त्याच्या बहिणीवरच ओरडत असतो आणि विचारतो, अगं कसला विचार करतीयस तू, अगं वेळ नाही आपल्याकडे, आता लाव बरं फोन, नक्की कुणाला लावतीयस. त्यानंतर आता लगेचच त्याचं लक्ष त्या सोन्याच्या बांगड्यांकडे जातं. आता ह्या बांगड्या कधी केल्या आहेत तू, असं सँडी विचारतो. तेव्हा या बांगड्या नंदिनीने मला लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट केल्यात असं आता त्या ताई म्हणतात. आणि खरं तर आता मी तिलाच फोन करणार होते, आता मी खरं तर नंदिनीला कॉल करणार होते, परंतु आता नको, आपण असं करू, या बांगड्याच ना गहाण ठेवू. शेवटी नंदिनीने दिलेल्या या सोन्याच्या बांगड्या उपयोगी पडल्या. तेव्हा सँडी आता मनातल्या मनात कुडत राहतो, कारण नंदिनीनेच आता मदत केलेली असते आणि आता त्यालाच खूप वाईट वाटतं की आपणच तिला लग्नातनं किडनॅप केलं. दुसरीकडे नंदिनी म्हणते, काहीतरी धागा नक्कीच सापडेल, कारण कोणताच क्राईम कधी 100% परफेक्ट नसतो, कुठला तरी तुकडा हा मागे राहतोच जो आपल्याला पुराव्याकडे लिंक करतो. तेव्हा पार्थ म्हणतो, करेक्ट, आणि लीड, काहीतरी असा लीड सापडायला हवा. तेव्हा काव्या म्हणते, ते बरोबर आहे, पण कुठनं शोधायचा हा लीड. तेव्हा सगळेजण आपापल्याच विचारात असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आत्याबाईला चॅलेंज करते की एक पुरावा मिळू दे ना, मग तुम्ही आहात आणि मी आहे. तर दुसरीकडे आता मंजू ही बरोबर पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवाला एकत्र रूममध्ये जाताना पाहते. तेव्हा मंजू लगेचच आता वसू आणि रम्याला चुगली करते. तर आता दुसरीकडे जीवा हा दीपकला फोन करतो आणि म्हणतो, अरे तू एकटाच नंदिनीला किडनॅप केलं नव्हतं, तुझा आहे ना तो ड्रायव्हर साथीदार, तो सुद्धा होता की. तेव्हा आता हे सगळं काही वसू बाहेर ऐकते आणि तिला धक्का बसतो. ही सगळेजण आता दीपकवर हसत असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.